आज काय झालं चला सांगते तुम्हाला. संध्याकाळी माझे मम्मी, भाऊ, बहीण सर्व गावी गेले होते. त्यामुळे घरात फक्त मी, पप्पा आणि बाळ होते. सकाळी उठून अंथरूण काढले. सर्व रात्री धुतलेली भांडी मांडणीला लावले. घरात मी एकटी कामासाठी असल्यामुळे थोडी गडबड चालली होती. सर्व घरातले श्राद्धसाठी गेले होते. बाळाला घेऊन घरची कामे करणं एवढं सोपं नव्हे. सकाळच्या जेवणाची तयारी सुरू केली. त्यानंतर मी दिवसभरासाठी 2 डिटॉक्स ड्रिंक्स बनवले. सर्वात पहिले पीठ मळून घेतले आणि त्यानंतर मला डाळीसाठी आमटी बनवायची होती. त्यासाठी मसाला बनवला. बाळासाठी जेवण बनवलं, पुऱ्या बनवल्या आणि डाळीची आमटी बनवली. बाळ खूप रडत होते माझे. मी काय सांगू, स्वयंपाकच करून देत नव्हते. बोलतात ना, लहान बाळ जर घरात असेल तर जेवढा आनंद होतो तेवढा ऍडजस्टही. झाडू मारला आणि जेवायला घेतले. हे काम रोजचे असतात, पण यात पूर्ण दिवस निघून जातो. तुमचं पण असं होतं का मला सांगा. अंघोळ केली, तयार झाले, लादी पुसली, भांडी धुवून काढली आणि नंतर निवांत चहा पिला. तर झालं काय, आमचे टाकीचे बटन आम्ही फिरवले नाही, त्यामुळे सर्व पाणी टाकीतून बाहेर आले. ते सर्व मला साफ करावे लागले. नंतर संध्याकाळी जेवणात भाकऱ्या, मटरची भाजी, भात आणि सकाळची आमटी होती. मस्त संध्याकाळचे जेवण एन्जॉय केले. असा होता माझा आजचा दिवस. चला तर बाय.